ट्रम्प सत्तेत आहे, पण 2026 मध्ये जगाचं पॉवर बॅलन्स बदलू शकतं. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता जगात काय चाललंय. 2026 मिड टर्म इलेक्शन फक्त अमेरिकेची इंटरनल पॉलिटिक्स नाही, तर तो एक ग्लोबल पॉलिटिकल टर्निंग पॉईंट आहे. कारण अमेरिका म्हणजे जगाची सुपर पॉवर आणि त्यांची पॉलिसी बदलली की संपूर्ण जगावर त्याचा परिणाम होतो. जर रिपब्लिकन जिंकले तर ट्रम्प आणखी अग्रेसिव्ह फॉरेन पॉलिसी घेऊन येऊ शकतो. चायना, इराण, रशियावर प्रेशर वाढेल आणि ऑइल पॉलिटिक्स आणि ट्रेड वॉर्स तीव्र होऊ शकतील. पण जर डेमोक्रॅट जिंकले तर ट्रम्पच्या डिसिजनला एक मोठा ब्रेक लागेल. वॉर डिसिजन, सँक्शन्स, डील सगळं स्लो होईल. म्हणजे अमेरिका इंटरनली डिवाइड होईल. आणि जेव्हा अमेरिका वीक दिसते, तेव्हा चायना आणि रशियासारखे देश अग्रेसिव्ह होतात. म्हणजेच ही निवडणूक ठरवणार आहे की वर्ल्डमध्ये टेन्शन अजून वाढणार की स्टेबिलिटी येणार. आणि इंडियासाठी काय? तर ऑइल प्राइसेस, ट्रेड डील्स आणि सिक्युरिटी पार्टनरशिपमध्ये याचा इनडायरेक्ट इफेक्ट असतो. 2026 मिड टर्म म्हणजे फक्त US इलेक्शन नाही, तर ते ठरवणार आहे पुढची ग्लोबल डायरेक्शन काय असणार आहे. तुमच्या मते स्ट्रॉंग अमेरिका जगासाठी चांगली असेल की डिवायडेड अमेरिका? कमेंटमध्ये सांगा आणि पाहत राहा जगात काय चाललंय.